नागपुरात जुन्या वादातून 27 वर्षाच्या तरुणाची हत्या प्रकरणामध्ये शहाबाज अन्सारी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली, तर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने इतर आरोपींचा शोध सुरू आहे. नागपुरातील प्रसिद्ध डॉली चायवाल्यानं बागेश्वर बाबांची भेट घेतली आहे. बागेश्वर बाबाकडून डॉली चायवाल्याचा सत्कार करण्यात आला. SIRच्या माध्यमातून आता अपात्र नावं काढली जातील. राज्यामध्ये बांगलादेशी मुस्लिम मतदारांची नावं घुसडली गेली आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानामध्ये किरीट सोमय्या यांची ही प्रतिक्रिया आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थात महाराष्ट्राचा मतदार यादीत शुद्धीकरण करणार. या 50 विधानसभेत 30 ते 50,000 बोगस मतदार घुसवण्यात ते काढून दाखवणार. तर नालासोपाऱ्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर आणि नर्सला धक्काबुक्की करण्यात आली. नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा आरोग्य कर्मचारी संघटनेकडून निषेध करण्यात आला. या प्रकरणी पूर्व तुळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आता पुण्यातनं एक बातमी समोर येते. पुण्याच्या प्रकरणामध्ये आता भोरमधील दीक्षाभूमी स्मारकाच्या गेटचं कुलूप तोडून जागेची बेकायदेशीरपणे पाहणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा. दीक्षाभूमी स्मारक समितीची पोलिसात तक्रार पाहायला मिळते. शंकर मांडेकर, रामचंद्र आवारे, गजानन शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यातील PMPL बस चोरी करणारा तरुण ससून रुग्णालयात दाखल झालाय. तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय आहे. तरुणाच्या वैद्यकीय अहवाल आल्यावर कारवाई करणार. PMP बस पळवणारा तरुण मूळचा उत्तराखंडचा रहिवासी असल्याची माहिती. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याची संरक्षण भिंतीपासून अवघ्या 300 मीटर परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप आहे. या ठिकाणी एक उंच टॉवर उभारण्यात आल्याची आरोप आहे. शिवभक्त आणि स्थानिकांमध्ये यावरती तीव्र संताप पाहायला मिळतो. पुण्यातून उन्हाळी सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे. जूनपर्यंत रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल आहे. पुणे विभागाकडून नियमितपणे गाड्यांसह 577 विशेष उन्हाळी गाड्या सक्रिय करण्यात आल्या. पुणे महापालिकेकडून बाहेर पडलेली उरळी फुरसुंगी नगर परिषदेची पाण्यासाठी महापालिकेकडे निधीची मागणी आहे. पाण्याचं टँकर आणि अन्य कामांसाठी निधीची मागणी आहे. 40 कोटींच्या विकास निधीसोबत रोज 180 टँकरची नगर परिषदेकडून मागणी आहे. पुण्यामध्ये 20 दिवसांमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये 19 जण ताब्यात घेण्यात आले. ड्रग्ज प्रकरणामध्ये 13 गुन्हे दाखल करण्यात आले. 58 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाघोली, लोणीकंद, लोहगाव, विमानतळ, खराडी परिसरात कारवाई पाहायला. मुंबईतील BMCतील के पूर्वच्या वॉर्ड ऑफिसरला पोलिसांकडून अटक करण्यात आली. अधिकारी नितीन शुक्लावर तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. नवी मुंबई विमानतळाजवळ विमानाचं टेक ऑफ लँडिंग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे. पनवेलच्या टी पॉइंट परिसरामध्ये वाहतूक कोंडीमुळे अपघाताची संख्या वाढली. मुंबईच्या उशिवारातील सिटी इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाचा दणका. पालकांनी दिलेली देणगी सव्याज परत करण्याचे आदेश. मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्याच्या दिशेनं वाटचाल सुरू. मुंबईतील 73% रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण पूर्ण.